आपण आप पकड दे, आप पकड दे. दे मला दे खायला. तुझ्याकडच दे. कसलं भारी खायला लागले. हाय मित्रांनो, नमस्कार. तर आपण आलेलो आहोत आज जरा जंगल सफारीमध्ये आम्ही बघणार आहोत कोयना डॅम. आता सध्या आम्ही हे बघा कोयना डॅम बघायला आलेलो आहे. हे कोयनेचं काठ आहे, तिथं धरण आहे. एवढं डोंगराळ भाग आहे ना बघा, इथं दिसतं ना तुम्हाला. डोंगर अक्षरशः ढगात गायब झालेले आहेत. एवढा इथं पावसाचं वातावरण आहे. हे बघा, हे डोंगरसुद्धा दिसत नाही. एवढं सुंदर असं छान नयनरम्य हे वातावरण आहे मित्रांनो. खूप मस्त वाटायला इथे येऊन. इथे आम्ही पहिल्यांदाच आलेलो आहोत. आपल्याला खरं तर जायचं होतं रायगड बघण्यासाठी, परंतु रायगडावर खूप पाऊस पडल्यामुळे आम्हाला रायगडाकडे जाता आलं नाही. तिकडले रस्ते वगैरे सगळं बंद केल्यामुळे मग आता कुठं जायचं म्हणून आम्ही इथं आलो आहोत. कोयना धरणाच्या कडेला आलो आहोत. तर तिथं प्राणी संग्रहालय आहे हे. तर एवढं सुंदर आणि छान आहे ना की सकाळचं वातावरण आहे. हे आमचे अमोल पाटील आहेत, शाजी भोसले आहेत, अनिल भोसले, वामन भोसले आणि मी, असे आम्ही 4-5 जण आम्ही इथे फिरायसाठी आलेलो आहोत. तर खूप छान आणि मस्त वाटतं आम्हाला मित्रांनो. चला अजून तुम्हाला काहीतरी तिथले नवनवीन मी दाखवतो आणि डॅम पण बघा मित्रांनो कसा वाटतंय काय नाही तुम्हाला. हा मित्रांनो, कसं आहे बघा, आमचा भाऊ वामन भोसले, आमचा भाऊ आलेला आहे आणि तिकडे पाटील गेलेले, ते शाजी अप्पा रिस्टार, हे आमचे अनिल अप्पा भोसले मागं थांबले आहेत. तर आम्ही आलेलो आहोत सध्या कोयना धरणाच्या इथं बघण्यासाठी. तर असं मस्तपैकी बघा किती वातावरण निसर्गरम्य आणि मनमोहक आहे. हे जे वातावरण आहे ते आपण पहिले बरंच अनुभवतो मित्रांनो. आज इथं आलेलं आहेत. रात्री चालतो, पाऊस फुल झालेला इथं. पावसात सध्या देखील वातावरण आहे दिसतं. डोंगर भाग सगळा मस्त एक नंबर असं भारी वाटतं बघा. अप्पा काय म्हणता, इथे येऊन कसं वाटतं तुम्हाला? लय भारी वाटायला नाही मला तर. भारी आहे एकदम म्हणजे मस्त भारी वाटत है ना. आता कुठे आलो आपण अप्पा? आता आम्ही कोयना डॅमवर आलो. कोयना डॅमवर आलो. तर बघायला चाललो, जवळ चाललो. हे निसर्गरम्य वातावरण तुम्हाला दाखवत आहे. हे बघा, ही कसलं छान असं सजलेलं आहे. कशाची किरकिर नाही, काय नाही, मस्त आहे वातावरण. एकदम बघण्यासारखं आहे मित्रांनो. चला तुम्हाला तर समोरचं दाखवतो डॅम. कसा सगळं कसं आहे, कसं हिरवगार. पाणी ही पावसाचं पाणी आहे सध्या. अजून म्हणजे असं हे झालेलं नाही. हा, बारकी ठिकाणीच बंद बांधली. पुढे हे बघा मस्त असं बघा. इथे रेडा बघा मित्रांनो. हे बघा रेडा. ओरिजिनल रेडा का डुप्लिकेट रेडा? ओरिजिनल नाही मित्रांनो, डुप्लिकेट आहे. घाबरू नका. ती बघायला तुमच्याकडं नाही, अजिबात नाही, येत नाही, काय नाही. पाटील रेडा येईल, पळा पाटील, पळा. बघा किती मस्त रेडा उभारला तिथे. बघा ही आहे. बघा थांबा, तुम्हाला दुसरा रेडा दाखवतो. इथं रेडा उभारला बा. थांबा. बघा ही खरा ओरिजिनल रेडा, जंगली रेडा, किराणा दुकानातला रेडा, आता जंगलात सुटलाय. काय तर आला फाईल रे. वानर किती भारी आहे ती, किती छान आहे ती. हे बघा मित्रांनो, माकड बघा. हे माकडाचं पिल्लू किती छान बसले है ना. बघा इथं वाघ आणि माकड माग. इथं माकड बसलं, इथं वाघ बसलाय. चित्ताच्या माग माकड. माझा फोटो काढून
वानेर 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 माकड गेलं वा झाडावर चलित झाडावर नाही काय करत नाही ते. हा? खायला काय नाही व्हायला खायला काय नाही दे मला दे खायला तुझ्याकडलंच दे कसलं भारी खायला लागले आपण आपाकडे दे दे त्याला ये 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 आई वाटली शेवाळायला व्हायचं